पडशील पडशील, जाऊ नको, हात नको सोडू, पडशील, हात पकडा माझा. हॅलो एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही आता कुठे आलो आहे, डोंगरावर घेऊन आलो बिट्टूला मी ट्रेकिंगसाठी. एकदम सुंदर ठिकाण आहे आणि पुण्यातलं ठिकाण आहे, तुम्हाला नजारा दाखवतो, चला. बिट्टू कसं वाटतंय? आणि आपल्याला माणसं आहे ना सगळे तिथपर्यंत जायचं. चला. हे बघा चंद्र, या लोगाचा डोंगर आहे. चंद्र अंतरी लोक असे येतात तिथं ट्रेकिंगला येतात लोक. आणि बिट्टू बघा छान आहे ना. काय बोललास? किती छान दिसत असं म्हणतो, किती छान. मला वाटतं ते आपली तर आपल्या साईडनं हे बघू शकता तू. हे आहे डी.वाय. पाटील कॉलेज. तर सनसेट व्हायला लागले तिथे. सुंदर असा नजारा झालेला आहे. चला आपण पुढे जाऊया, तिथपर्यंत जाऊया आपण, नंतर पुढे जाऊया, कारण नंतर आता मला जायचं आहे बाहेर. तर बिट्टू असल्यामुळे रात्र होईल, तर खाली उतरता येणार नाही. तर एक दिवस तुम्हाला पूर्ण दाखवण्यात येईल. तेव्हा असे झाडं लावले त्याच्यावरती. पहिले इथं 1-2 वर्षापूर्वी काहीच नव्हतं, असे झाडे वगैरे काय नव्हते. काय भूताने खाल्लंय? केव्हा खाल्लं भूत? हो का? जाऊ नको तिकडे, इकडे तिकडे जायचं ना, हात सोडून. पडशील पडशील, जाऊ नको, हात नको सोडू, पडशील, हात पकडा माझा. एकटं येशील गळत खाली, हात पकडून जायचं, मी आहे ना. तुझं स्लिप होतं बूट. हे असं कळत तर जरा ट्रेकिंग करावं लागते. काय नदी झाली का? बस झाले इथपर्यंत. नंतर आपण मम्मीला घेऊन येऊ. एक दुसरा रोड आहे, ते तिथे पायऱ्या पण आहे. असं इथं पायऱ्या नाही आहे, हे डायरेक्ट असं 90 डिग्री आहे. 90 डिग्री. बस झाले एवढं. अनसेफ असल्यामुळे आणि बिट्टू माझ्या बरोबर असल्यामुळं मी वरती नाही जाणार. मी एकटा असतं तर वरती जाऊन तुम्हाला दाखवलं असतं. तर त्यामुळं मी जेव्हा दुसऱ्या साईडने एक रोड आहे व्यवस्थित, तेव्हा बिट्टूला आणि त्याच्या आईला मी वरती घेऊन येईल डोंगरावरती, तेव्हा तुम्हाला ब्लॉगमध्ये पूर्ण डोंगर दाखवेल. पण आत्ता सध्या तर मी त्याला घेऊन चाललो रिटर्न. तर असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया.
नवीन ब्लॉग मध्ये. किती वरती आलोय आपण. हे बघा इथून किती मोठं डोंगर दिसतोय आणि कुठं? हे बघा किती मोठं डोंगर. ते चंद्र